विद्यार्थी मित्रांनो, मराठी कुमार भारती इयत्ता 9वी पाठ क्रमांक 6 पद्य विभागामध्ये या झोपडीत माझ्या. कवी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माणिक बंडोजी ठाकूर. इसवी सन 1909 ते 1968. संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली आणि या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत म्हटलं. तसेच आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. राष्ट्रसंतांनी 1942च्या उठावामध्ये सुद्धा येथील तरुणांना जागृत करण्यासाठी अभंगाच्या माध्यमातून सर्व तरुणांना जागृत केलं. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगी सेना, हा त्यांचा अभंग त्या काळात प्रसिद्ध आहे. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुखदुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून केलेले आहे. कवी म्हणतात, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व सुख प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाल म्हणजे काय तर राजवाडा. राजवाडा म्हणजे महाल, प्रशस्त घर. सौख्य म्हणजे काय तर सुख, वैभव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ज्याप्रमाणे एखाद्या राजाच्या राजमहालामध्ये जी सुख मिळाली नाही, ती सर्व सुख माझ्या झोपडीत मला लाभलेली आहे. राजास जी महाली, ज्या राजाच्या महालामध्ये जी सुख नाही, जी शांती नाही, जे वैभव नाही, ते सर्व वैभव, ती सर्व संपत्ती, ऐश्वर्य, सुख, आनंद मला कुठे मिळाला, या माझ्या झोपडीत मिळाला. भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. मी काय तर माझी ही भूमी म्हणजे अंगणातल्या जमिनीवर आरामात झोपावे, निजावे आणि रात्री ताऱ्यांकडे बघावे, चांदण्याकडे बघावे, आणि हे सर्व सुख माझ्या या झोपडीत मला लाभतं. प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या.
देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो. भूमीवर पडावे म्हणजे जमिनीवर पडावे. ताऱ्याकडे पाहावे म्हणजे आकाशात चांदण्या ज्या आहेत त्या ताऱ्यांकडे बघावे. प्रभूचं नामस्मरण करावं. आणि हे सर्व कुठं? माझ्या या झोपडीत मला प्राप्त झालेले आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. महालामध्ये तिजोऱ्या असतात, धन आहे, दौलत आहे, ते साठवून ठेवलेले असते आणि त्यावर सक्त पहारे असतात. देखभाल करण्यासाठी पहारा म्हणजे रखवाली देणे, तिजोऱ्या म्हणजे खजिना पेटी, आणि ह्या सर्व सक्त पहारे या धनाची रक्षण करण्याकरता सक्त पहारे, चोऱ्या होऊ नये यासाठी तिथं पहारे असतात. पण माझ्या झोपडीत दारांना साधे कवाडेही नाही. ती कशी आहे? 70 उघडी आहे. म्हणजेच माझ्या झोपडीत चोरांचे भय नाही. कारण चोरण्या इतपत दौलत म्हणा, धन म्हणा माझ्याकडे नाही. म्हणून माझ्या झोपडीत पहारे नाही, घराला दार नाही, कवाडे नाही, आणि ती 70 उघडी असतात. कारण धन नाही, दौलत नाही, पहारे नाही, तिजोऱ्या नाही, अशी माझी झोपडी आहे. आणि म्हणून माझ्या झोपडीत कशाचीही भीती नाही. आज आपण बघतो की माणूस कसा आहे? भयभीत झालेला आहे. चोरांची भीती असते, धन असेल तर, संपत्ती असेल तर. आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की माझ्या झोपडीला दारच नाही, कवाडच नाही. कारण तिथं पहारेची मग आवश्यकता आहे का? नाही. म्हणून पहारे नाही, तिजोऱ्या नाही, त्यात चोऱ्या नाही, कारण ती संपत्ती माझ्याकडे नाही. अशा पद्धतीनं ही माझी झोपडी आहे. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं या वयाला या झोपडीत माझ्या. काय आहे? राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव नसतो. परवानगीशिवाय आपल्याला जाता येत नाही. मज्जाव असणे, अटकाव असतो, हा शब्द तिथे असतो. निर्बंध असतात. जातात या महाला मज्जाव शब्द आला. काय असते? मज्जाव म्हणजे अटकाव असते, काही निर्बंध असतात. पण माझ्या या झोपडीत अटकाव शब्द नाही, परवानगी घ्यायची गरज नाही. राजवाड्यात परवानगीशिवाय जाता येत नाही. तिथं अटकाव असते, निर्बंध असते. पण माझ्या झोपडीमध्ये येण्यासाठी भीती वाटणार नाही. कारण येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचं स्वागत या माझ्या झोपडीत आहे. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं या वयाला या झोपडीत माझ्या. माझ्या महालामध्ये येण्याकरता, माझ्या झोपडीमध्ये येण्याकरता महालामध्ये अटकाव आहे, निर्बंध आहे. पण माझ्या झोपडीत अटकाव नाही. येणाऱ्याचं स्वागत आहे आणि जाणाऱ्याचं स्वागत आहे. कुठल्याही प्रकारची भीती या झोपडीत येण्यासाठी नाही. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने,
आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. माझ्या या महालात. कारण महालामध्ये आपण बघतो मऊ बिछाने असतात, कंदील असतात, झुंबराची रोषणाई असते. पण माझे ही झोपडी जी आहे की माझ्या झोपडीत जमिनीवर पोहणे हाच माझा सन्मान आहे. कारण धरती आम्हा जमीन माने, ही जमीन धरती, ही भूमी काय आहे तर जणू आमचा बिछाना आहे. आणि म्हणून महालात जे मऊ बिछाने आहे, कंदील आहे, झुंबर आहे, रोषणाई आहे, ती या माझ्या झोपडीत नाही. कारण या झोपडीत धरतीचा बिछाना आहे, त्यावर पोहणे आणि तिचा सन्मान करणे, हे सर्व वैभव या झोपडीत आहे. येता तरी सुखी या, जाता तरी सुखी जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या आणि प्रेमानेच जा. कारण आयुष्यात जगत असताना कुणापाशी किती संपत्ती यायला अर्थ नाही. तुमचा संवाद कसा आहे, तुमचं बोलणं कसं आहे, घरामध्ये सुख आणि शांती असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून राजमहालामध्ये जे वैभव नाही ते हे माझ्या या झोपडीत आहे. आणि म्हणून येता तरी सुखी या, जाता तरी सुखी जा. येणारा माणूस सुखाने येतो आणि जाताना सुद्धा सुखाने जातो. कुणावरही कुठलेही निर्बंध नाही, कुठल्याही मनाचं दडपण नाही. येणारा माणूस सुखाने येतो, प्रेमाने वार्तालाप करतो, प्रेमानेच येणे आणि प्रेमाने जाणे. झोपडी येताना कुणाच्या मनावर दडपण राहत नाही. हे सर्व या माझ्या झोपडीत बघायला मिळते. आणि मग शेवटल्या कडव्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोहिलाचे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. झोपडीचं सुख, तिथलं वैभव, तिथला आनंद, तिथलं प्रेम, हे सर्व पाहून प्रत्यक्ष देवाचे देव देवेंद्र सुद्धा, त्याला सुद्धा लाज वाटते. तो लाजतो. कारण माझ्या झोपडीत जे सुख आहे ते या स्वर्गातही नाही. कारण या झोपडीत जिथं सुख आहे, शांती आहे, ही सुख शांती जिथं नांदते, ते सर्व वैभव या झोपडीत आहे. या परमेश्वराला हेवा वाटावा एवढी सर्व श्रीमंती माझ्या झोपडीत आहे. आणि म्हणून ही माझी झोपडी म्हणजेच माझं सर्वस्व आहे. याच माझ्या झोपडीमध्ये माझं आयुष्य गेलं. सुख दुःख झेलण्याचं सामर्थ्य या मला झोपडीनं दिलं. आणि म्हणून जिथं सुख आहे, शांती आहे, प्रेम आहे, जिथं महालात ज्या गोष्टी पाहायला मिळतात, जिथं रोषणाई आहे, कंदील आहे, त्या सर्व गोष्टी माझ्या या झोपडीत नाही. पण झोपडीत काय आहे? आनंद आहे, सुख आहे, प्रेम आहे. येणाऱ्याने येत जावं आणि जाणाऱ्याने जावं. कुठलाही अटकाव नाही, मज्जाव नाही, हे झोपडीत मला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या कवितेतून जो संदेश दिलेला आहे की तुम्ही महालात राहा की झोपडीत राहा, तुमचं कर्तृत्व, तुमचं कार्य, तुमचं प्रेम, तुमचं सुखदुःख हे सर्वाला वाटून तुम्ही आपल्या जीवनाचा प्रवास करा.
आपल्यापाशी खूप ऐश्वर्य असलं, पैसा असला, श्रीमंती असली, त्यातच सर्व सुख नाही. या झोपडीत राहून सुद्धा सर्व सुखाचा आनंद घेता येतो. आणि म्हणून या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही कविता इथे संपली आहे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.